पाहू। अजूनही चाचण्या सुरू आहेत। चला साईडला दादा, साईड द्या साईड लावा। आपण ही थेट दृश्य बघतोय। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आत्ताच त्यांनी ठाणेकरांशी संवाद साधला आणि आता ते जैन मंदिराकडे मार्गस्थ झालेले आहेत। त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। ही थेट ठाण्याहून दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं होतं आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे स्वतः ठाण्यामध्ये जाऊन ते आता जैन मंदिरामध्ये जात आहेत। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याशी बोलूया। गणेश, काय अधिक माहिती? सुवर्णा, काही वेळापूर्वीच जांभळी नाका परिसरात जे आरोग्य शिबिर होतं त्या ठिकाणी शिवसैनिकांना अगदी 5 मिनिटांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मात्र या मार्गदर्शनामध्ये मी पुन्हा एकदा ठाण्यात येऊन जाहीर सभा घेणार आहे अशा प्रकारचं आश्वासन त्यांना दिलंय। याचा अर्थ ठाणे महापालिकेच्या ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीवर सगळ्या शिवसैनिकांची मदार आहे आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसैनिकांना केलेलं आहे। त्याचबरोबर त्या सभेमध्ये मी विरोधकांचा पूर्ण समाचार घेईल असं देखील सांगितलं आणि त्यानंतर ते आता जैन मंदिर परिसरामध्ये चाललेले आहेत। त्या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम आहे, तिथे दर्शन घेऊन त्यानंतर ते पुढे मार्गस्थ होतील। सुवर्णा, नक्की आज ठाण्यामध्ये पोहोचल्यानंतर म्हणजे या ठाण्याच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची खूपच चर्चा होती, खूप प्रतिक्रिया यावर उमटत होत्या। कोण या कार्यक्रमाला जाईल, कोण जाणार नाही, या सगळ्याविषयी तर्कवितर्क केले जात होते कारण पक्षात उभी फूट पडली आहे। तर आज काय होता उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम ठाण्यामध्ये पोहोचल्यापासून? कारण आपल्याला माहित आहे की पक्षांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे ठाण्यात आलेत आणि ठाणे जिल्हा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड राहिलेला आहे आणि ठाण्यात त्यांचं घर आहे। त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होईल अशी शक्यता होती आणि ते शक्ती प्रदर्शन शिवसेनेने केलेलं आहे। मात्र त्याचबरोबर ते आनंद मठामध्ये जाणार होते, ज्या ठिकाणी आनंद दिघे यांचं कार्यालय होतं पूर्वी आणि त्या ठिकाणी शिवसैनिक जमायचे। मात्र पोलिसांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी आनंद मठात आता ते जाणार नाहीयेत अशी माहिती कळते, कारण सुरक्षेच्या दृष्टीने ही सगळी काळजी घेण्यात आलेली आहे। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते आनंद मठात आहेत आणि त्याच्यामुळे तिथे गोंधळ होऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केलेली आहे की तुम्ही कृपया करून आनंद मठात जाऊ नये। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यानंतर काय निर्णय घेत आहेत, तिकडे जात आहेत की पुन्हा माघारी परत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजचा ठाण्याचा दौरा जो आहे तो दोन्हीही पक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सुवर्णा, नक्की गणेश, तू असाच सोबत राहा। आपल्याला थेट दृश्य दिसत आहेत आमचे प्रतिनिधी अजित आणि गणेश यांच्या माध्यमातून। अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत आहेत। अजित, आपण आनंद मठ परिसरात आहात, काय अधिक माहिती? आता तरी असं कळतंय की आनंद मठात येणार नाहीयेत उद्धव ठाकरे, तुम्ही काय अपडेट द्याल? सुवर्णा, सकाळपासून आपण हेच सांगतो की जी कार्यक्रम पत्रिका आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये आनंद मठात ते येतील असं कुठेही मेन्शन नाही आहे। तुम्ही आनंद मठातली दृश्य जर पाहिली तर त्यांच्या कॉन्वॉयसोबत जी लोकं होती ती इथं येऊन आनंद दिघे यांचा जो तस्वीर आहे त्या तस्वीरचा पाया पडत आहेत। जे बाळासाहेब शिवसेना पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, इथले कार्यालय प्रमुख जे आहेत हेमंत म्हणून, ते देखील इथे आहेत। त्यांचं कामकाज सुरू आहे आणि हे सर्व जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जे आहेत इथं कॉन्वॉय सोडून इकडे ते लोक दर्शन घ्यायला आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर असं वाटत होतं की उद्धव ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि इथं जे आनंद दिघे यांची तस्वीर आहे तिथे पुष्पहार अर्पण करतील, पण तसं होऊ शकत नाही। कारण का जर आपण पाहिलं तर इथं वरती इथे वरतीच लिहिलेलं आहे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय म्हणून। हेमंत जे आहेत ते इथले पक्ष कार्यालय प्रमुख आहे। आता रोजचं कामकाज सुरू आहे। हो, तसं रोजचं काम अजित, तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते। अजित आनंद मठात आहेत आपल्या आणि ते आपल्याला तिथून थेट प्रक्षेपण दाखवत होते, पण आता आपण ही दृश्य बघूया। उद्धव ठाकरे जैन मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। जैन मंदिरामध्ये मोठाच्या मोठा पंडाल बांधण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड इथं उपस्थित आहेत। थेट प्रक्षेपण आपण हे बघतोय। खूप मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत।
स्वतः उद्धव ठाकरे जैन मंदिरामध्ये जात आहेत। हा जैन मंदिराचा पंडाल आहे। हे उद्धव ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। ठाण्यातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नेते सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहेत। ठाण्यातलं राजकीय वातावरण मात्र नक्कीच या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे तापलेलं आहे। हे जैन मंदिरचा हा मुख्य पंडाल ज्यात उद्धव ठाकरे आता पोहोचलेले आहेत। जैन धर्मीय खूप मोठ्या संख्येने इथे एकत्र जमलेले आहेत। उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी महिला सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला या पंडालमध्ये बघायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे जैन मंदिरात दाखल झाले। त्यांचं उत्साहाने स्वागत केलं जात आहे। उद्घोषणा दिल्या जात आहेत। उद्धव ठाकरे आले, त्यांचं जोरदार स्वागत करा अशा उद्घोषणा आपल्याला ऐकू येत आहेत। पंडालमध्ये एंट्री करतानाची ही दृश्य आहेत उद्धव ठाकरेंची आणि तिथून ते पुढे मंदिरापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी सगळ्या बाजूनी असं पंडाल सजवण्यात आलंय। त्याची एंट्री सुद्धा सजवण्यात आलेली आहे। सगळ्या ठिकाणी फुलं लावली आहेत। सुंदर अशी सुंदर असं सुशोभीकरण आपल्याला दिसतंय। खूप मोठ्या संख्येनं गर्दी जमली आहे। जैन मंदिरामध्ये उद्धव ठाकरे गेलेले आहेत। तिथे एक छोटेखानी कार्यक्रम आहे अशी माहिती मिळालेली आहे। गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गणेश, जैन मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे, त्यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड सुद्धा दिसत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नेते सुद्धा दिसत आहेत। काय अधिक सांगाल तुम्ही? आमचे प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत आहेत, मात्र त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करूया। जैन मंदिरात ते उपस्थित आहेत उद्धव ठाकरेंच्या ताफ्याबरोबर। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत दिसत आहेत आणि जांभळी नाका ठाण्याची ही दृश्य आहेत। जांभळी नाक्याच्या परिसरामध्येच हे जैन मंदिर आहे जिथे उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। गणेश आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। गणेश, इथे काय कार्यक्रम आहे? जैन मंदिरात पोहोचलेले आहेत उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते त्यांच्या सोबत आहेत। अगदी सुवर्ण, राष्ट्रवादीचे जे नेते आहेत जितेंद्र आव्हाड ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। ठाण्याचं हे जैन मंदिर जैन धर्मियांचं श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी एक धार्मिक सोहळा होता। या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावलेली आहे। आपल्याला माहिती आहे की आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक मतदान किंवा प्रत्येक मतदाराचं मतदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक समाजाचं आणि त्यामुळे जैन धर्मियांच्या या अतिपवित्र अशा मंदिराला भेट देऊन या ठिकाणी ते त्या धर्मगुरूंची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला निघणार आहेत। मात्र ठाणे महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर जैन धर्मीय जे समाज आहेत त्यांची ही भेट घेतली जाते। हो गणेश, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे जैन मंदिरात ठाण्याला गेलेले होते, ते हेच मंदिर का? आणि तिथे त्यांच्या स्वागतासाठी जसं मराठी गीत लावण्यात आलं होतं तसा काहीसा माहोल आज दिसतोय का उद्धव ठाकरेंच्या स्वागतादरम्यान? जेव्हा उद्धव ठाकरे यांनी या मंदिरामध्ये प्रवेश केला त्याच वेळेस बाळासाहेब ठाकरे यांची सुपुत्र अशा प्रकारची घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आणि या घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आणि या ठिकाणी जे जैन धर्मगुरू आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या जैन धर्मगुरूंच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसते अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्याची चर्चा देखील झाली होती। त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे या मंदिराला भेट देत आहेत आणि ते जैन धर्मगुरू या ठिकाणी आहेत। पाहावं लागेल की पुढे या संदर्भात काय होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा गड आहे ठाणं आणि तिथं उद्धव ठाकरे आलेले आहेत। राजकीय वातावरण कालपासूनच तापायला सुरुवात झाली होती। आज सकाळपासून तूही तिथंच आहेस। ठाण्यामधल्या या सगळ्या म्हणजे राजकीय वातावरणासंदर्भातल्या काय घडामोडी सांगशील? सुवर्ण, मी मगाशी सांगितलं की काही वेळापूर्वी जांभळी नाका परिसरातील
महाआरोग्य शिबिराला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन यासाठी करण्यात आलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच ठाकरे गटाकडनं शक्तीप्रदर्शन होणार होतं, कारण आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली ताकद किती आहे कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी उद्धव ठाकरेंना येणं गरजेचं होतं, कारण सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे एकदाही ठाण्याला आले नव्हते। यापूर्वी आदित्य ठाकरे असतील ते आले होते, त्यांनी कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेतल्या होत्या, मात्र कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांनी ठाण्याला भेट द्यावी आणि तशाच प्रकारे त्यांच्या आग्रहाखातर आज ठाण्याला त्यांनी भेट दिलेली आहे। शिवसैनिकांशी त्यांनी चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुका असतील त्यासाठी तयारीला लागा, मी जाहीर सभा घेणारच आहे, अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय आणि शिवसैनिकांमध्ये नवा जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला। सुवर्णा, नक्की यानंतरचा कार्यक्रम कसा असणार आहे उद्धव ठाकरेंचा याविषयी काही माहिती मिळते का? सगळ्यात महत्त्वाचं चर्चा ही होती की आनंद मठात ते जातील आणि म्हणजे तिथे सुद्धा ते दर्शन घेतील, पण तसं काही झालेलं नाही। याच्याविषयी काय सांगशील का? काही कार्यक्रमात बदल झालाय काय? पोलिसांनी माहिती दिली आहे? अजून तरी या संदर्भात अधिकृतरित्या काही माहिती आलेली नाहीये, मात्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या आनंद मठामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे पोलीस सूत्रांकडनं जी माहिती मिळते की उद्धव ठाकरे हे आनंद मठात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं दर्शन घेणार होते, त्यांना अभिवादन करणार होते, मात्र त्या कार्यक्रमामध्ये पोलिसांच्या सूचनेनुसार आता बदल करण्यात आल्याची शक्यता आहे, कारण त्या ठिकाणी गेला तर राजकीय वातावरण बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांकडनं पुरेपूर प्रयत्न केला जातोय। उद्धव ठाकरेंचे जे स्वीय सहाय्यक आहेत किंवा इतर जे लोक आहेत त्यांना विनंती करून आनंद मठात जाऊ नये अशा प्रकारची असं सांगितलं जात आहे। मात्र पाहावं लागेल की उद्धव ठाकरे काय निर्णय घेत आहेत, आनंद मठात जातात किंवा नाही जातात। जैन मंदिरातल्या या छोटेखानी कार्यक्रमानंतर कसा कार्यक्रम आहे त्यांचा, कसं नियोजन आहे त्यांच्या दिवसाचं? सुवर्ण, यानंतर ते आनंद मठात जाणार होते, मात्र ती आनंद मठात जाण्याची वेळ अजून आलेली नाहीये किंवा जातील की नाही याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळत नाहीये। त्यानंतर ते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाणार आहेत अशी माहिती मिळते आणि त्याच्यानंतर ते मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे। नक्की नक्की आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्याला माहिती देत आहेत। आता ते उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासोबतच आहेत। उद्धव ठाकरे आपल्याला जांभी नाके इथल्या जैन मंदिरामध्ये बघायला मिळत आहे। जैन मंदिरात जैन धर्मगुरूंशी ते संवाद साधणार आहेत असं कळतंय आणि त्यानंतर ते आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुढे मुंबईकडे रवाना होतील अशी माहिती मिळते आहे। आनंद मठात ते जाणार होते, आनंद मठात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणार होते, अभिवादन करणार होते अशी माहिती मिळत होती, मात्र त्या नियोजनाविषयी साशंकता व्यक्त होतीये। बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष, या पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि तो उद्धव ठाकरेंसमक्ष घडू नये यासाठी पोलीस उद्धव ठाकरे यांना विनंती करण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही आनंद मठाच्या ठिकाणी जाऊ नका। नेमकं अधिकृत काही समोर आलेलं नाही की ते आनंद मठाला जाणार आहेत का नाही, मात्र एका वेळेला ही दोन दृश्य आपण बघतोय। एका बाजूला उजव्या बाजूला आपल्याला स्क्रीनवर दिसतंय आनंद मठातली आनंद दिघे यांची प्रतिमा आणि दुसरीकडे जैन मंदिरातली जांभी नाक्यावरची दृश्य। जैन मंदिर आणि आनंद मठ यात फार अंतर नाहीये, मात्र जैन मंदिरातली दृश्य जिथे आता उद्धव ठाकरे उपस्थित आहेत अशीच माहिती पुढे येते की आनंद मठात उद्धव ठाकरे जाणार नाहीयेत आणि जैन मंदिरात त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। धर्मगुरूंशी ते बोलतील, जैन धर्मगुरूंशी अशी माहिती मिळतेय। आता जैन मंदिरामध्येच ते उपस्थित आहेत, त्यांचा ताफा उपस्थित आहे। जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तिथे उपस्थित आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुद्धा आता उद्धव ठाकरेंसोबत जैन मंदिरात उपस्थित आहेत, मात्र आनंदाश्रमाकडे ते जाणार नाहीयेत, आनंद मठात ते जाणार नाहीयेत अशी माहिती मिळतेय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शिवसेना फुटली आहे, त्याचे दोन पक्ष झालेत, ह्या दोन पक्षांचे नेते कार्यकर्ते आमने सामने येऊ नयेत, कुठलाही अनुचित प्रकार ठाण्यात घडू नये या सगळ्यासाठी पोलिसांकडून त्यांना विनंती करण्यात आली होती की आनंद मठात आपण जाऊ नये,
त्याप्रमाणे कदाचित ते आनंद मठात जाणार नाहीयेत अशीच माहिती समोर येते। त्यामुळे आनंदाश्रमाकडे त्यांनी पाठ फिरवलेली आहे। ही आनंदाश्रमातली थेट दृश्य आपण बघता आहात। आनंद दिघे यांची प्रतिमा तिथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे जैन मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। काही वेळ होऊन गेलाय त्यांना जैन मंदिरात पोहोचून, तिथून ते आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग मुंबईकडे रवाना होणार आहेत असं कळतं आहे। आता एका भीषण अपघाताची बातमी बघूयात। परभणीतून ही बातमी आहे। एका बाईकवरून जाणाऱ्या 4 विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे। पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी इथले विद्यार्थी ध्वजारोहणाकरता सकाळी जात होते, त्या दरम्यान हा अपघात घडलाय। हा अपघात इतका भीषण होता की बाईक चालवणाऱ्या विद्यार्थ्याचा डावा हातच तुटला तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याच्या पायाची हाडं मोडली आहेत। 4 गंभीर झालेले जखमी विद्यार्थी आहेत। सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विद्यार्थ्यांचा हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, तरी त्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना बाईकवरच एक रील बनवल्याचं वास्तव समोर आलंय। आमचे प्रतिनिधी विशाल माने यांच्याशी बोलूया। विशाल, काय अधिक माहिती या अपघातासंदर्भातली? आज प्रजासत्ताक दिनानिमित्त डाकू पिंपरी येथील हे 4 विद्यार्थी आहेत। ते कानसूर येथील त्यांच्या शाळेकडे जात असताना चक्रधर स्वामी महाविद्यालय जे आहे याकडे ध्वजारोहणासाठी जात असताना हा प्रकार घडलाय। धक्कादायक बाब म्हणजे अशी की हा अपघात होण्या वेळेच्या अगोदर काही वेळ अगोदर हे विद्यार्थी मोटरसायकलवर रील बनवत असल्याचं उघडकीस आलेलं आहे। कारण तशा पद्धतीचं जे रील आहे ते आपल्या हाती लागलेलं आहे। हा रील बनवल्याच्या नंतर हा अपघात झाल्याचं समोर येते। परंतु हा अपघात जो झाला आहे तो गाडी घसरून झाला की यांना कोणी अज्ञात वाहनानं उडवलं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। परंतु जे विद्यार्थी या अपघातामध्ये सापडले आहेत ते 4ही विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत। एकाचा तर हातही बाजूला निघाल्याचं आपण त्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो। एकूणच जे 4ही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर आहे। यातील 2 जणांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर अन्य 2घांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। सध्या या विद्यार्थ्यांची परिस्थिती स्थिर असली तरी गंभीर बनून आहे आणि 2 विद्यार्थी बेशुद्ध असल्याचंही समजतंय। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याचं वक्तव्य करणाऱ्या अहमदनगरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखेंनी पदाचा राजीनामा दिलेला आहे। सत्यजित तांबेंवर काँग्रेसने अन्याय केला असं म्हणत त्यांनी हा राजीनामा पाठवलाय। यावरून आता राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधलाय। काँग्रेसमधून सातत्यानं पदाधिकारी बाहेर पडतायत, त्यामुळे पदाधिकारी बाहेर का पडतायत याचं उत्तर बाळासाहेब थोरातांनीच द्यायला हवं असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला। वाटतं की हा काँग्रेस बरोबर का बाहेर पडतात याचं उत्तर बाळासाहेबांनी दिलं पाहिजे। हा काँग्रेस बरोबर का बाहेर पडतात याचं उत्तर बाळासाहेबांनी दिलं पाहिजे। मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला। आगीत ही कार जळून खाक झाली आहे। गाडीतून धूर येत असल्याचं लक्षात येताच कार चालकानं गाडीतून पळ काढला, त्यामुळे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांना अधिक विचारूया। प्रमोद, काय कळतंय या गाडी संदर्भात? जो व्यक्ती आहे हा मुरुडवरून निघाला होता आणि ठाण्याच्या दिशेने चालला होता, मात्र पनवेल नजीक जो अभयारण्य आहे त्या ठिकाणी आला असता अचानक त्या गाडीमधून धूर निघायला सुरुवात झाली। त्यावेळेस त्याला असा अंदाज आला की कदाचित गाडीला पेट होते की काय, आणि त्यामुळे तो गाडीतून बाहेर पडला। तत्पूर्वी गाडीला आग लागायला सुरुवात झाली होती, मात्र गाडीतून बाहेर पडल्या पेट्रोलची जी टंकी होती त्या टंकीला आग लागली आणि त्या टंकीचा अक्षरशः स्फोट झाला आणि त्यामुळे गाडी जी होती ती संपूर्ण भस्मसात झाली, राख झाली। तत्पूर्वी पोलीस अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। नवीन पनवेलवरून अग्निशमन दलाची टीम त्या ठिकाणी पोहोचली, गाडीला विझवले, आग पूर्णपणे विझवली, मात्र तत्पूर्वी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। मात्र सुदैव इतकं की चालकाला आणि त्या गाडीच्या मालकाला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही। नक्की प्रमोद, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। यंदाचा प्रजासत्ताक दिन औरंगाबादकरांसाठी खऱ्या अर्थानं आगळा वेगळा ठरला। त्याला कारण म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते एकत्रित आलेले होते। औरंगाबादमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानिमित्त 6 महिन्याआधी वेगळे झालेले दोन्ही गटाचे नेते पहिल्यांदाच
शेजारी शेजारी उभे असलेले बसलेले बघायला मिळाले. संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरेंना एकाच सोफ्यावर पाहून औरंगाबादकरांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलताना तोंडातून एक चकार शब्द सुद्धा काढला नाही. पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आपलं भाषण संपवून प्रथेप्रमाणे मान्यवरांना शुभेच्छा द्यायला आले. मात्र त्याआधीच ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे शुभेच्छा न देताच उठून गेलेले होते. यावेळी शिंदे पक्षाचे नेते आणि ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रसंग सांभाळून घेतला. एकूणच काय तर दोन्ही पक्षाचे नेते जरी सोफ्यावर एकत्र आले असले तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील कटुता कायम असल्याचंच प्रकर्षानं जाणवलं. पालकमंत्री शुभेच्छा द्यायला येऊ लागले खरे साहेब. घटनाबाई आहे ते घटनाबाई कालचं तुम्हाला माहित नाही का तुम्हाला कालचं याच्यात आलं ना. आता ते शुभेच्छा द्यायला येतात प्रोटोकॉल तुम्ही चाललाय उठून त्यांचे प्रोटोकॉल कसला चालू करा ना. तुम्ही शुभेच्छा घेणार नाही का भुमरे साहेबांच्या. घटनाबाई आहे अगोदर त्यांनी हा अपमान केलेला आहे. घटनाबाई पालकमंत्री म्हणजे मला एक सांगायचं की यांना अधिकार कोणी दिले. दुसरी गोष्ट हे काही सुप्रीम कोर्ट आहे का आम्हाला ठरवणारे घटनाबाई आहे. पण मला सांगायचं की खैरे काही बोलतात. खैरेला हे जे चाललेलं आहे सध्याचं हे त्यांना सहन होत नाही, पाहायला जात नाही, दाखवल्या जात नाही म्हणून ते असं बोलतात. आणि याच्या अगोदर सुद्धा ध्वजारोहण फडकायच्या आतच ते निघून गेलते आणि ही त्यांना ती सवय आहे त्यांना. आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी या सगळ्याचा आढावा घेतला. काही नेत्यांशी संवादही साधला. बघूया. आज देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. औरंगाबादमध्ये सुद्धा केला जातो. मात्र या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवतो की अनेक राजकीय नेते जे आहेत आपले मतभेद विसरून एकाच चेअरवर या ठिकाणी बसलेले आहेत. आपण बघतोय चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट. तुम्हाला माहिती आहे संजय शिरसाट यांनी बंडखोरी केल्यानंतर चंद्रकांत खैरे आणि या दोघांनी एकमेकांवर कसे आरोप केलेले आहेत. आणि बाजूला इम्तियाज जलील सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. सर्व जाती धर्म भेद भाव विसरून आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे हे पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेले आहे. आणि दरवर्षी आपण असंच बसतो. पण काही नेते अवघडल्यासारखे बसलेले आहे. पण कमीत कमी तर बसले तर सही. नाहीतर आपला एकमेकांना जे बघणारे नाही होते आज कमीत कमी ते एक शेजारी बसले तर सही. आज सगळे राजकीय मतभेद विसरून आजूबाजूला सगळे शांत दिलाने एक दिलाने बसले. आम्ही आमच्या पद्धतीने बसलो आहे. बोलण्याचा प्रश्न येत नाही. पण संजय शिरसाट शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आजूबाजूला बसले जे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही बघत नाही आज बघायला भेटतंय. औरंगाबादसाठी चांगलं चित्र. पण मी बोललो नाही काही. मी बोललो पण नाही अजून बोलले नाही. भुमरे साहेबांना चला उठून उभे राहिले तुम्ही. भुमरे साहेब आल्यानंतर मी असं इकडे जाऊन करत होतो. त्यांनी तुमच्याकडे बघितलं. मी असं इकडे नाही. आणि मी आता मला येतं तर मी मागे चालले जाईल. मी पण राजकीय मतभेद विसरून जर एकत्रित आले औरंगाबादच्या विकासाचा फायदा होईल. विकासाचा काय हे काय विकास करणार. हे काय विकास करणार यांच्या हातात काय. संजय शिरसाट साहेब काय म्हणाल. आम्हाला चांगलं वाटतंय की तुम्ही दोघं एक गट एक ठिकाणी आहात. परंतु आणखी मान्य कराल तर ते तुम्हाला बोललेच नाही म्हणते. नाही त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही. परंतु आमची भावना अशी असते की अशा जे चांगला क्षण आहे त्या टायमाला सर्व मतभेद विसरले गेले पाहिजे आणि सर्वांनी मिळून हे एन्जॉय केलं पाहिजे. हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपल्या देशासाठी महत्वाचा आहे. पण खैरेच्या मनात कटुता अजून आहे. ते म्हणतात मी बोललोच नाही. त्यांचा स्वभाव तसाच आहे तर तसेच बोलणार ना. ते मनाने चांगले मनाने चांगले नसल्यामुळे तर असे बोलतात. मनाने चांगले नाहीये त्यांना काही त्याचं काही घेणं नाही. 24 तास डोक्यात राजकारणाचा किडा असला ना तर माणूस असा बोलतो. तुम्ही तयार आहे हात बढवायला. नाही आम्ही तर या शहराच्या विकासासाठी किंवा जनतेसाठी कोणत्याही दराला जायला तयार आहोत. बस तुम्ही हात वाढवा बरं कशी घेणार. नाही उगाच कशाला येतात. त्या माणसाचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. खैरे साहेब म्हणतात मी बाजूला बसून बोललो नाही त्यांच्याकडे बघितलंही नाही. आता राष्ट्रगीत चालू असताना बोलणार कसते ते. राष्ट्रगीत चालू असताना बोलू कसे शकतात. आता संपलंय राष्ट्रगीत. हा मग आता जायचं आम्हाला. संजय शिरसाट असतील ते एकमेकांबद्दल अजूनही चांगलं बोलायला तयार नाही. मात्र ते आजूबाजूला बसले. औरंगाबादसाठी फार चांगलं चित्र आहे. कारण राजकीय मतभेद जरी असले तरी औरंगाबादच्या विकासासाठी एकत्रित येणं फार गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यातल्या असलोद गावात राहणाऱ्या गणेशनं जन्मानंतर काहीच दिवसात आपले 2 हात गमावले. हे कमी की काय. काही दिवसात कौटुंबिक कारणामुळे आई बाळाला उघड्यावर टाकून निघून गेली.
तरीही त्यानं हार मानली नाही. तेव्हापासून घरातला हा बाप त्याची आईही बनला. त्याची सगळी कामं तेच करतात. मोलमजुरी करून पालन पोषण करतात. हात नाहीत म्हणून गणेशनं कधी परिस्थितीपुढे हात टेकले नाहीत. पायांना हात बनवून तो जिद्दीनं अक्षरं गिरवतोय. अभ्यासच नाही तर खाणं पिणं आणि अगदी मोबाईल गेमही तो पायानंच खेळतो. मैदानावरची त्याची चपळता भल्या भल्यांना अचंबित करणारी आहे. माझा अपंग मुलगा आहे 8 वर्षाचा. याच्यासाठी सकाळी उठतो 4 वाजेला. त्यानंतर घरासाठी माझी परिस्थिती बरोबर नाही, मग मी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवतो. मग शेतामध्ये जातो, मग याची तयारी सगळं करून जातो मी. दुसरीला जिल्हा परिषद शाळेत शिकतो. त्यानंतर 3 वाजेला ट्युशनमध्ये जातो. त्यानंतर 6 वाजेला घरी येतो. घरी आल्यानंतर मग मी शेतामध्ये आलेलो असतो. याची आई याला सोडून निघून गेली आहे म्हणून मला सगळं करावं लागतं. माझ्या भावाच्या बी वडिलांच्या बी याच्या बी बघावं लागतं मला. माझे नाव गणेश अनिल माडी. इयत्ता 2री. शाळेत यायला बी आवडतं मला आणि खेळायला बी आवडतं. अभ्यास करायला बी आवडतं. 74व्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरामध्ये उत्साह बघायला मिळाला. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकवत ठेवूया असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर नागपुरातल्या कस्तुरचंद पार्क इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ध्वजारोहण केलं. चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून नागपुरातील अंबाझरी तलाव इथं 70 फूट खोल पाण्यात ध्वजावतरण करण्यात आलं. सगळ्या जलतरणपटूंनी तलावाच्या काठापासून 500 मीटर अंतर पोहोच जाऊन ध्वजारोहण केलं. या झेंडावंदनात नागपुरातील दिव्यांग जलतरणपटूंनी सुद्धा सहभाग घेतला. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मोठ्या